मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत रिवर्क या पुस्तकाची। तर हे पुस्तक लेखक जेसन फ्राइड आणि डेव्हिड हेन्सन यांनी लिहिलेलं आहे। त्या पुस्तकामध्ये मुख्य विषय असा आहे की आधुनिक व्यवसाय, स्टार्टअप स्ट्रॅटेजी आणि सर्जनशील काम कशा करावं। या पुस्तकामध्ये मुख्य संदेश असा देण्यात आला आहे की यशस्वी होण्यासाठी मोठं ऑफिस, गुंतवणूकदार किंवा परिपूर्ण योजना लागते हा एक भ्रम आहे। प्रत्यक्षात कमी गोष्टीतून जास्त साध्य करणं शक्य आहे। रिवर्क हे पारंपरिक व्यवसाय सल्ल्यांना धक्कादायक विरोध करतं। या पुस्तकात दिलेल्या लहान लहान पण सनसनीत सल्ल्यांमुळे कोणीही छोट्या संसाधनातून यशस्वी व्यवसाय सुरू करू शकतो। यामध्ये चॅप्टर नाहीत पण लहान लहान प्रॅक्टिकल आयडियाज आणि लेसन्स आहेत, महत्त्वाचे मुद्दे आणि धडे। आता आपण या पुस्तकाची एक चॅप्टर वाईज बुक समरी शिकून घ्यायला सुरुवात करूया। चॅप्टर नंबर 1, प्लॅनिंग इज गेसिंग, म्हणजे योजना म्हणजे एक अंदाज असतो। खूप मोठी योजना बनवणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे। तुम्ही जितकं दूरचं विचारता तितकं चुकीचं ठरतं। आज काय करू शकता त्यावरती फोकस करा। चॅप्टर नंबर 2, स्टार्ट नाऊ, आत्ता सुरुवात करा। परिपूर्ण वेळेची वाट न पाहता लगेच सुरुवात करा। लॉन्च नाऊ इम्प्रूव्ह लेटर, म्हणजे अगोदर लॉन्च करा आणि मग सुधारणा करा। चॅप्टर नंबर 3, इग्नोर द रिअल वर्ल्ड, तथाकथित वास्तव्याकडे दुर्लक्ष करा। जे लोक म्हणतात हे शक्य नाही ते अनेकदा स्वतः काहीच करत नाहीत। नवीन दृष्टिकोन नेहमीच अवास्तव वाटतो सुरुवातीला। चॅप्टर नंबर 4, एम्ब्रेस कॉन्स्ट्रंट, म्हणजे मर्यादांचा स्वीकार करा। मर्यादित वेळ, पैसा, माणसं यामुळेच तुम्ही क्रिएटिव्ह होता। भरपूर रिसोर्सेस असणं ही काळाची गरज नाही। चॅप्टर नंबर 5, बिल्ड हाफ अ प्रोडक्ट नॉट अ हाफ ॲसेट प्रोडक्ट, कमी पण दर्जेदार उत्पादन तयार करा। सर्व काही देण्याऐवजी फक्त सर्वात उपयोगी भाग तयार करा। चॅप्टर नंबर 6, मीटिंग्स आर टॉक्सिक, कधी कधी मीटिंग्स या घातक असतात। बिनकामाच्या मीटिंग्स टाईम वेस्ट करतात। शक्यतो ईमेल, टेक्स्टवर काम करा, वेळ वाचतो। चॅप्टर नंबर 7, से नो बाय डिफॉल्ट, नाही म्हणण्याची सवय ठेवा। प्रत्येक फीचर, मागणी स्वीकारू नका। नाही हे म्हणणं म्हणजे ब्रँड शिस्त दाखवणं। चॅप्टर नंबर 8, डोंट कॉपी, नकल करू नका। इतरांप्रमाणे काम केल्यास तुम्ही इतरांसारखेच राहाल। स्वतःचा मार्ग शोधा, मग तो छोटा असला तरी चालेल। चॅप्टर नंबर 9, लॉन्च नाऊ, तुमचं उत्पादन परिपूर्ण असेल याची वाट पाहू नका। बाजारात लवकर या, तुमच्या क्लायंट्सचा फीडबॅक घ्या, त्यामुळेच तुम्हाला पुढचं मार्गदर्शन मिळेल। चॅप्टर नंबर 10, मार्केटिंग इज नॉट अ डिपार्टमेंट, मार्केटिंग हा एक विभाग नाही। कंपनीचा प्रत्येक भाग म्हणजे मार्केटिंग आहे। तुमचा ईमेल, प्रोडक्ट क्वालिटी, वेबसाईट, ग्राहक सेवा सगळं। चॅप्टर नंबर 11, कल्चर हॅपन्स, संस्कृती घडवता येत नाही, ती आपोआप घडते। तुम्ही कसे काम करता हेच तुमचं कल्चर ठरवतं। ते पॉवर पॉईंट किंवा मिशन स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं नसतं। चॅप्टर नंबर 12, लॉंग टर्म प्लॅनिंग इज फॅन्टसी, दीर्घकालीन योजना, कल्पना। आयुष्य बदलतं, तुम्ही तुमचं प्लॅन ॲडॅप्ट करा। फ्लेक्झिबल स्ट्रॅटेजी ठेवणं हेच यशाचं रहस्य आहे। रिवर्कचं एसेन्स, कमीत कमी संसाधनांमध्ये जास्त निर्माण करा। मूळ गोष्टीवर फोकस ठेवा, भपकेबाजपणा नाही। वेळेचा आणि ज्ञानाचा सन्मान करा। प्रक्रिया सोपी ठेवा आणि पुढे चला। गोल्डन कोट्स, यू डोंट नीड मोर टाईम, यू जस्ट नीड टू डिसाइड, तुमच्याकडे जास्त वेळाची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त योग्य निर्णय घ्यायची गरज आहे। प्लॅनिंग इज गेसिंग, योजना म्हणजे एक अंदाज असतो, तो बदलू शकतो। निष्कर्ष, तर रिवर्क हे पुस्तक पारंपरिक सल्ल्यांना धुडकावून नवीन विचारसरणी शिकवतं। हे पुस्तक वाचणारा कोणताही उद्योजक, स्टार्टअप करणारा किंवा फ्रीलान्सर कमीत कमी गोष्टीतून यश घडवणं शिकतो। तुम्हाला पण जर हे पुस्तक मराठीतनं वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तक खरेदी करण्याची लिंक दिली आहे, तिकडून तुम्ही खरेदी करून वाचू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।